चालू हां चालू. अरे नमस्कार, मी इंद्रनील देशमुख. हा माझा मित्र सारंग मानकर आणि जो कॅमेरा पकडलेला आहे तो आमचा प्रतीक सोनटक्के. हां काल आमच्या मित्राची भांडण झालं आणि ते सॉल्व करू शकलो आम्ही नाही. आम्ही वयातपणासारखा बोललो तर माफी मागासाठी आम्ही आता त्याच्या घरी टरबूज घेऊन चाललो. USA ला जात आहे, युनायटेड स्टेट ऑफ आखतवाड्याला. आता त्याच्या घरी जाऊन आम्ही त्याची माफी मागणार आहोत. सो अनेक टरबूज म्हणून भेट देणार आहे. आम्ही त्याला गिफ्ट देणार आहोत. तर आता आपण पुढची रूपरेषा ह्या त्याच्या गावाचा रस्ता आणि हे आम्ही सगळेजण चाललो. पहिले आमच्या ह्या एका मित्रांनी सॉरी म्हटलं पण त्या व्यक्तीला काहीच फरक पडत आहे नाही. आम्हाला यासाठी थोडासा वेळ झाला आहे पण आमच्यासाठी आमचा मित्र महत्वाचा आहे. म्हणून आम्ही एवढ्या जीवावर धोका घेऊन आम्ही त्याच्या घरी चाललेलो आहे. हा रस्ता इतका सुनसान आहे आणि या रस्त्याचा आम्हाला जुना मोठा अनुभव आहे. या रस्त्याने आमच्या मित्रांचे म्हणजे हा प्रतीक आणि आमचा एक सुमित आणि एक सुमित जो LNT ला 22 लाख रुपयाचं पॅकेज घेऊन कामाला होता. हो असा सुमित आणि हा माझा शून्य व्हॅल्यू असलेला प्रतीक सोनटक्के नावाचा मित्र. हे सगळे या आखातवाड्याला मागे पण गेलेले होते आणि यांचा अपघात झाला. एवढ्या रात्री अंधारात जीवाची पर्वा न करता आम्ही मैत्रीची पर्वा करून आम्ही आमच्या मित्राला समजवण्याकरिता सोबतच माफी मागण्याकरिता, कंदाची माफी पण तरी माफी मागण्याकरिता आम्ही जात आहोत. आणि हा रोड जवळपास 25 वर्षापासून झालेला नव्हता. आज हा रोड झालेला आहे. तुम्ही रोड पाहू शकता. रोड नंतर दाखवणार आहे. दाखव रे रोड दिसला हा रोड रोड हा आता तुम्हाला आम्ही तो स्पॉट दाखवणार आहे जिथं यांचा अपघात मृत्यू होता वाचला. आणि पेपरची ब्रेकिंग न्यूज बनता राहिलेला स्थळ हे पुढे येतच आहे लगेच तुमच्या नजरेसमोर. हा सारंग सुद्धा याच्यात होता. आणि आता सध्या आम्ही तुम्हाला पुढचा हाच तो टर्न, हाच पहिला टर्न. इथे आमची गाडी थोडी रस्त्याच्या कडेला गेली होती आणि इथून आम्ही या मित्रांनी वाचण्याचा प्रयत्न केला पण मंदिरही आहे एक. या देवाला स्मरून हे मंदिर जे आहे इथे छोटस, ह्या मंदिराला स्मरून आम्ही इथं आणि हा जो टर्न आहे हा जो रोड आहे ना, हा रोड आम्ही इथून सरळ आतमध्ये गेलो. इथंच हे बघा हाच रोड, तो रोड आहे. तिघ मित्र या इथे पहिले हाच तो टर्न आहे ज्या ठिकाणी. आणि आम्ही इथे येऊन पडलो होतो, म्हणजे नाल्यात नव्हतो गेलो, ह्या वरती या टेकड्यावरती. ब्लॉग बनवत असल्या कारणामुळे आमच्याकडून चुका होऊ शकतात. आखातवाड्यावर फोकस करू. 1 मिनिट ना ते सांभाळताना येऊन गेला कॅमेरा. लय भारी आहे ना आपला. आणि त्याच्यात आम्ही आज सगळेजण मॅच सोडून, आज मॅच आहे इंडिया फायनल आहे. हे आम्ही तिघ मित्र मॅच सोडून आम्ही काय करून बाहेरपणा करून एवढ्या सुंदर आम्ही गावात एवढ्या सुनसान रोड नाही. 0 किलोमीटर हे 0 किलोमीटर आखातवाडा 0 किलोमीटर. घरी जातो. 4 व्हीलर घेतल्या ह्याच गल्लीत घातली होती आणि एका खांब्याला ठोकली. सारख्या रोड नाही यायला लागत होतं. तुम्ही भरला जीवावर खेळून आलात. अरे मित्रासाठी हे छोटे माउंटेन. इकडे गाडी लाव. इथं टरबूज घेतो. हे दुकान आमच्या मित्राची. थांब गेल्यानंतर कॅमेरानं शूटिंग करणं चांगलं वाटणार नाही म्हणून आपण आता याच्यात काही बोलणार नाही आहोत. पण शूटिंग चालू रेकॉर्ड जेवढे जमेल तेवढे शॉट घेण्याचा प्रयत्न करू. चला टरबूज आम्ही आणलेलं टरबूज. चला असं जाई तसं आता. हा बाबा वरता आहे काय मी जात्री पासून कॅमेरा दिसून सुंदर टरबूज पाहून घ्या तुम्ही इकडे. चला त्याची रूम वरत आहे.
बिरून घ्या सांगत थांबणं घेणं. हा घे. तुझा मित्र आहे ह्या मित्रा. ओय, ते आपल्याला टाकायचं आहे त्याच्यात. सॉरी डबल रिटेक बीप 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 असं करत. हा माझा ह्या बोलला की बीप करजो. हा माझा बीप मित्र आशू. आणि काल माझ्यासोबत याचे फार तुच्छ गोष्टीवरून भांडणं झाले. आणि मी होतो त्याच्यात. आणि एक मिनिट. हा पण याही होता ह्या. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही एक डोक्यात घालून एक टरबूज 55 रुपयाचं 2 किलो 800 ग्राम विकत घेतलं. टरबूजचा बी रोल घेऊ द्या आता. आणि अंदरून लाल निघनकणी म्हणून राशीदचा टाकू. आशुतोषचा ए फार प्रेमानं तू फोटो काढतो ती. थांब ना एकदम आशुतोषचा ये दाखव लवकर. रातभर त्याने एका गोष्टीचा विचार केला की सकाळी सगळीले काय काय सकाळची ज्या गोष्टीत नाही रे नव्हता. शाल श्रीफळ आहे काय हे उशीची खोड. आणि ह्याच फोन आहे वाटते तो त्याच्यावर सगळ्यांनी मेसेज केली बा. ह्याच फुटलेल्या स्क्रीनचा फोन ह्याच फुटलेल्या स्क्रीनच्या फोनवरून त्यानं सगळेले असे निर्लज्जासारखे मेसेज केली आणि सगळे सोबत त्यानं ब्रेकअप केलं होतं. ब्रेकअप झालं होतं त्याचं. असं हा एकच मिनिट. एवढा जीव धोक्यात घालून आम्ही या ठिकाणी टरबूज घेऊन 2 किलो 800 ग्रामचं टरबूज त्याच्यावर ए लिहून आणला. ते टरबूज घेऊन आम्ही लाल टरबूज घेऊन आम्ही आलो. पण तो फक्त त्याला काम आहे असं दिखावा करत तेवढं करू शकत नाही. रातभर विचार केला 2 मिनिटं विचार करू तुझे सांगतो जवळपास 3 किलोमीटरचा हायवेला असतो. एखादी पोरगी वागवणं बोलली तुम्ही गेल्या वागवणं नाही बोलला. आणि एखादी नवरी कशी रुसून बसते जामी नाही अशा सारखा नाही मित्र. रातभर जो मित्र तिच्यात कैस नव्हता त्याने फोन लावून सांगत होते जेवण तडक आता हा मित्र काय म्हणून का तुम्हाला सिरियसनेस नाही तुम्ही व्हिडिओ शूट करायचा होता म्हणून तुम्ही माझ्या घरी आले. हे बरोबर आहे. काही सिरियसनेस नाही एकदम बरोबर आहे. असं जर याला वाटत असेल तर वाटलं चहा इथपर्यंत आमचा एक मित्र आहे नाव घेत नाही मी त्याचा आता व्हिडिओ नाव घेणं बरं वाटत. कठीण आहे तिचं नाव म्हणून कठीण आहे बाकी काही नाही सोपं नाही. त्यानं म्हटलं का म्हणे तो मित्र तुमचा एवढे विचार आहेत म्हणे त्याच्या डोक्यात तो आत्महत्या करून घेईल म्हणे. आणि त्याचे बोललेले वाक्य खरे होतात. तुम्ही कोणता पोरगा आहे अभिजित जाते बीप टाकला त्यांना म्हटलेल्या गोष्टीनुसार आम्ही इथपर्यंत आम्हाला काहीच गरज नव्हती. आम्ही घरी त्या झोन मध्ये अजून 8 दिवस ठेवणार. समजा पोरगा मार्केट नाही आला तर मार्केट पोराच्या घरी आला असं काही करत होतं. म्हणून आम्ही तातडीने निर्णय घेतला का टरबूज घेऊन जायचं 2.8 किलो. महत्वाचा टरबूज आहे तिथून विचार करून आणला आशुतोषचा विचार करा. टरबूज दाखवून देतो टरबूज फोकस ठेवले. आमचा नालायक मित्र म्हणे रात्रभर AI सोबत गोष्टी करते. AI म्हणजे काय आशुतोष इंटेलिजंट आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स सोबत गोष्टी
आर्टिफिशियल इंटेलिजन्स सोबत गोष्टी करण्या इतके जर वाईट दिवस तुमच्यावर आले असतील तर तुम्ही हे जग सोडून द्यायला पाहिजे, देहवसान करायला पाहिजे. हा व्यक्ती निर्लज्ज आहे म्हणून ऐकता आलेला मी आहे निर्लज्ज. हा, या मित्राचा एक किस्सा आहे का बाबा यानं लॅपटॉपची चार्जिंग संपली तर नवीन लॅपटॉप घेतला होता. हा, पण इन्व्हर्टर मी लावलो. पण याला इन्व्हर्टर नाही लावलं. लागलं बा लॅपटॉपची चार्जिंग संपली लवकर, मग भाऊने एक नवीन मॅक आणला. पण विषय असा झाला की पहिले लाईट 3 घंटे जात होती, मॅक आल्यावर 6 घंटे जायला लागली. आता काय शेवटी तेच. आता तू युपीएस आणणार होता अर्धा घंटा चालवासाठी. भंगार दिखला म्हणजे घरच्या युपीएस. गेल्या तब्बल 25 मिनिटांनंतर त्याच्या तोंडून एक शब्द, टाळ्या टाळ्या. मला चांगली आपण युपीएस घेऊ. अरे मी जास्त अजून ना, मी तो काय निर्लज्ज आहे ना मी. जास्त व्हिडिओ पॉज होतो. आता ह्या मध्यंतरी काय झालं मी सांगतो. ह्या प्रकार शांतीचा प्रस्ताव घेऊन यायला डबल प्रस्ताव घेऊन या लागत ना, याची तयारी करून द्यायला. इथे चक्रा मारायला इथंच चक्र मारायचे आम्हाला. मग टरबूज खायचं जोपर्यंत सीझन संपत नाही तोपर्यंत. ह्या माणूस लय खराब आहे. एक मिनिट ब्लर नव्हे. ऍक्शन. हा बोल. वरती घे. वर्गे हा, अच्छा. हे म्हटलं ऍक्च्युली म्हणून राहिलो, म्हटलं मी का बा आता मॅच पाहू राहिलो तर बा नंतर फोन करतो बा, काळजी आहे बा त्याची. म्हणजे हे तर असं झालं की बेबी तू मला मी प्रिय आहे की झोप. तर ते काल मी समजून सांगून राहिलो की बा असं नसते का बा. सोनू आज नाही बोलला. खरंच काल सोनूची काही अशी चूक नव्हती. मला की पॅम्परिंग पाहिजे नाही रे बाबा. मला माहिती मी काल माझ्या काही चुकलो नव्हतं. हा, तर मी पॅम्पर करू नाही राहिलो ना. पण पुढच्या माणसाला पॅम्परिंगची गरज आहे तर मी काय करू त्याने का नाही मला तुम्ही असं बाळा त्याने एवढं सांगितलं का नाही यार अशी चूक नव्हती. तर तू टॅक्टिक नको वापरू असाच म्हणजे तो असाच. मला आणि मला एकटं सोडून सारंगला म्हटलं चल रे सारंग. आणि मग सोड गाडीत मला काल घरी. सारंग मला पैदल जायला लागलं. मला पैदल जायला लागलं. मग मला माझ्या एका मित्राचा फोन आला. मग मी बोलता बोलता मी म्हटलं याच्या तोंडाकडे पाहिलं मी दुरून. ह्या एकदम पण हा टमाटर 10:30 वाजेपर्यंत तिथंच नाही रे. नाही नाही मी तू गेला 10 मिनिटांनी मी गेलो. नाही हा रे हा हा मी कधी गेला ह्या मी कधी गेला. पप्पू टेम्परेचर कॅमेरा चेक करावं लागेल. हे गोष्ट कधीच समजू शकणार नाही की आम्ही मित्र त्याच्यासाठी नेहमीच सदैव तत्पर असतो. कारण तो समजू शकत नाही. कारण त्याला मैत्री कित्रीची काही व्याख्याच नाही. पण मी माफी तर मागणार नाही 100%. आम्ही काही चुकच नाही केली. चुकच नाही केली तर माफी कोण मागत नाही. काय आम्ही कोण काय घेणे देणं आम्हाला. काय घेऊन देणं आम्हाला. हो ना. कोण हा आमचा मित्र. हा त्याला बाहेर काढून टरबुजी घेऊन घेऊन सुद्धा आपली टरबूज खायला. ह्या कॅमेरे चाललं दिसते. तर ह्या सगळ्या गोष्टी असल्या कारणामुळे मी काही माफी मागणार आहे. मी फक्त एवढं सांगू इच्छितो का आम्ही काही तुला मरताना पाहू शकत नाही म्हणून आम्ही इथं आलो फक्त. बाकी काही नाही. पण मेला समजा ह्या त्याच्या गोड जेवणात गुलाबजामुन मला आवडेल आणि तुला शिरा ना मुंगायचं काही नाही. मला बेसन बर्फी. मला टरबूज. पण मग उन्हाळ्यात करावं लागेल ना. नाही आता 12% आम्हा तिघांना काहीच अकला नाही. अक्कल असणारा वर्गा हात हात. यू आर राईट. आय एम राईट ऑलवेज. Always, सॉरी always. यू आर ऑलवेज रॉंग. आय एम ऑलवेज रॉंग. ही लाल है पूरा ढीला लाल है. ए, पाणी त्याच्या सामील ना. ब्लिटिश सांगा का पाणी. आता तुम्हाला सांगतो आम्हाला की काही कदर घेणं देणं नव्हतं. टरबूज खात होतं टाइमपास करायचा. आता तर मग आलो आम्ही इकडे. घे. आता दिसतोय. ते त्यात ठेवते मोठे त्यात ठेव. इकडे सरकू ना बेबी. हे इकडे सरकतो. रेकॉर्ड कर. देखला रेकॉर्ड कर. कसं असतं रे.
अरे अरे हा असं इथं इथं बघ, असं बघ, सेट होऊन जाईल. आशू 40 रुपये डबल याचं काम पडलं तर सांग. 40 रुपये दे ना, 40 रुपये. साडी हो दस्तीन दादा 5 रुपयात खाऊ दे बे दस्तीन दादा म्हणून ती बाई 60 रुपये दे मला. काय झालं पेट्रोलचे पैसे घेऊन गेले. 2.8 किलो टरबूज आणलं आम्ही. रिप्लाय घेऊन जाणार, बोलतच चाललं. मी थर्ड क्लास आहे. मी ते कॅरेक्टर लेस आहे. मी तर टॅक्टिक वापरतो. मी शांत राहतो. तू सॉरी म्हणतो असं म्हण. चांगला किंवा असं दाखवून राहिला की लाईक बिझी आहे. आम्हाला गिल्ट होऊन राहिला, आम्ही कायले चालू इथे काम खराब करावी असं यायला वाटते. आम्हाला वाटून राहिलं, आम्हाला पैसे वाटून राहिले. कोणता फरक पडतो. पण काल चूक चूक तू होती काल, अक्षय शाळेची होती. माहिती नाही. माहिती नव्हती तिला. फक्त माझी एवढीच चूक होती की मी तिला कॉल केला. आशू खाणं नाही मागत ना पैसे. आमच्याकडे कोड येऊन राहिला, कोड येऊन राहिला तो असं वाटतं. कोड येऊन राहिला. कोपऱ्यात चॅटिंग करते तुला काय माहिती. AI सोबत भाऊचं एआयचं रिलेशन एवढं स्ट्रॉंग आहे म्हटलं. भाऊने मला जर ते मेसेज एआयने पहिले भाऊने डिस्कस केलं असलं एआयचे बद्दल काल झालं काय. इमोशनल सपोर्ट इमोशनल सपोर्ट घेतला काय त्याने. आता तो देवल्याला फोन करून सांगा. हे नाही नाही असं नाही का त्याला काही सिरियसनेस नव्हती. काल असे टाइमपास करायला आलते बुवा. टरबूज खाऊन गेली. टरबूज खाऊन गेले. त्याच्या मेहनत त्याचे व्हिडिओ 80 रुपये मॅच दिले. 80 झाले. मी 80चं घेतलं की नाही 60 रुपये मॅच दिले बुवा. की टरबूजाचं पाणी जर गदीवर सांडलं सांडलं. चरित्रावर संशय घेतला जाईल. कोणाच्या? कोणाच्या? आशूच्या. कारण आम्ही सगळे मी स्वतः कॅरेक्टरलेस आहे. हा टॅक्टिक लेस आहे. ह्या साधा करू काय ह्या माफी मागते. ह्या माफी मागते. या पहिले म्हणते आय एम सॉरी. तुम्ही पाच पैसा काय झालं. तर मग कॅरेक्टर पूर्ण सत्यवादी हरिश्चंद्राची. आपला तर डायरेक्ट फोकस होता मैत्रीवर. बस रडून राहिला रे तो. डोळे तर नाही. सक्सेसफुल झालं की नाही. काय मग तुझ्या याच्यावर काय म्हणणं आहे आता. इथे येऊन तर काही तसा फायदा झालेला नाही. झाला ना टरबूज टरबूज चांगलं होतं, गोड होतं, छान होतं. आपलंही चांगलं होतं. इथे येऊन फक्त टाइमपास झाला. थँक्यू सो मच यार. इथे येऊन फक्त टाइमपास झाला. पण मला बोर झालं, टाइमपास नाही झाला. मलाही बोर झालं. मॅच चालू आहे एवढी मॅच चालू आहे, चांगली एवढी चांगली पण आता काय ठीक आहे ओके. पण नाही, टाइमपास करायला लागते असं सगळं. काय टाइमपास नाही झाला. अशा याचा टाइमपास नाही झाला. तब्बल 4.5 घंटे मी इथे दिलेत. आणि असं काही मोठं काही आम्ही करू शकलो नाही. We are living that. ते फक्त आता जे आहे सगळं एआयच्या हातात आहे आता. का रे बा. काय म्हटलं. एआयच्या हातात आहे आता सगळं जे एआयचं. हा आम्ही आता चाललो. ह्या आपल्या गावातला मेन चौक आहे. ह्या गावाचं एक नवीन असं रहस्य आहे का ह्या गावातले सगळे लोक सारखेच दिसतात. आपला जिथे आपल्या सोबत वाईट तिथं घडलं होतं. वाईट कृत्य घडलं होतं. रानडुकर नाही इंडिया नाही. साधे डुकर. बापरे. हा आमचा मित्र आशुतोष हा रागावलेला होता आमच्यावरती आणि त्याची समजूत काढण्यासाठी आम्ही मित्र तिथे त्याची समजूत काढायला आम्ही गेलो होतो. सोबत आम्ही 2.8 किलोचं टरबूज नेलं होतं. तिथे आम्ही 2.8 तास बसलो, परंतु त्यातून काही निघू शकलं नाही. आणि आम्ही 2.8 मित्र म्हणजे आम्ही दोघं, सारंग आणि मी हे दोघं, आणि आमचा सोनू कसा 0.8 वजन कमी आहे तर 0.8. वस्तुस्थिती अशी आहे की आमच्या मित्रानं आमच्यासोबत ब्रेकअप केलाय. पण आम्ही आमच्या मित्रासोबत ब्रेकअप केलेलं नाही. त्या अनुषंगानं आम्ही त्याला हक्काने आता आम्ही होडीला वापस प्रयत्न करू. आणि होळीच्या दिवशी त्याला वार्निश लावण्याची जबाबदारी स्वतः माझी राहील. आणि आम्ही
ह्या जो उगम केलाय, जो गंगेचा उगम आहे, तो आमचा मित्र अक्षय सहारे याचा आम्ही चिलाटी नाल्यात टाकून सत्कार घेणार आहे. तो जेव्हा कधी बोलतो तेव्हा हे असंच घडतं आणि सगळी बोला माझं नाव प्रती याच्यावरून बुट्टे. कारण त्याचं मुख उघडल्यानंतर गटार बाहेर येतो. अशा पद्धतीनं आमचा हा असा प्रवास पूर्ण झालेला आहे. आता आम्ही तुमची रजा घेतो आणि पुढं पण अशाच पद्धतीनं आम्ही असं आमच्यात काही झालं तर भेटत राहू. त्याच्यानंतर पण आता प्रयत्न आज खूप केले आहे. अजूनही आता एक होळीचा दुसरा ब्लॉग मुलीचा दुसरा प्रयत्न होळीला होणार आहे. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट एपिसोड ऑन होळी. बाय.